नमस्कार मित्रांनो, एक स्टोरी वर्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, अखंड विश्वातील धन, वैभव आणि संपत्तीची देवी म्हणजेच श्री माता लक्ष्मी. ज्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास असतो त्या घरात धनसंपत्ती, समाधान आणि सुख यांचा अखंड वर्षाव होत असतो. त्या घरात धनधान्याची कमतरता कधीच भासत नाही. त्या घरात नेहमी सुख नांदते. त्या घरात नेहमी आनंदाचा वर्षाव होतो. तेथील लोक आपलं जीवन अगदी सुखी समाधानाने आणि आनंदाने जगत असतात. परंतु लक्ष्मी माता ही अत्यंत चंचल स्वभावाची असल्यामुळे ती स्थिर राहत नाही. ती ज्या घरामध्ये भक्तिभाव, स्वच्छता, सत्कर्म आणि सत्य असतं तिथेच माता लक्ष्मी स्थायिक होते. म्हणून प्रत्येकाला आपल्या घरात लक्ष्मी मातेचा वास व्हावा असं वाटतं. पण त्यासाठी योग्य भाव आणि आचरण असणं अत्यंत आवश्यक आहे. आपण आज एक कथा पाहणार आहोत. ही कथा दिवाळीच्या पवित्र पर्वाशी संबंधित असणार आहे. कारण दिवाळीच्या दिवसात माता लक्ष्मी पृथ्वी तलावर भ्रमण करतात आणि ज्या घरात भक्तिभाव, स्वच्छता आणि सद्भाव असतो त्या घरात त्या निवास करतात. चला तर मग कथेला सुरुवात करूया. ही कथा सर्वांनी मनपूर्वक ऐका. एकदा भगवान विष्णू वैकुंठधामात विश्रांती घेत होते. तेव्हा त्यांनी लक्ष्मी मातेला प्रेमपूर्वक विचारले की, हे देवी, पृथ्वीवरील लोक माझे नारायण नारायण असे नामस्मरण करतात. यामुळे मला खूप आनंद होतो. त्यांच्या भक्तीने माझ्या भक्तीने त्यांची सर्व संकटे दूर होतात. तेव्हा लक्ष्मी माता हसून म्हणाल्या, प्रभू, ते लोक नारायण नारायण म्हणतात खरे, पण ते तुमच्यासाठी नव्हे, ते माझ्यासाठी म्हणतात. कारण त्यांना त्यांच्या घरात लक्ष्मीचा वास व्हावा असं वाटतं, म्हणून ते तुमचं नाव घेतात. भगवंत हे ऐकून मात्र आश्चर्यचकित झाले आणि ते देवीला म्हणाले, देवी, हे खरे आहे का? हे आपण पाहूया. त्यावर लक्ष्मी माताही तयार झाल्या. दोघांनी पृथ्वीवर येऊन लोकांची परीक्षा घ्यायचं ठरवलं. भगवान विष्णू एका विद्वान वृद्ध ब्राह्मणाच्या रूपात आले, तर लक्ष्मी माता अतिशय वयस्कर साध्या आजीच्या रूपात पृथ्वीवर प्रकट झाल्या. भगवंत रूपी ब्राह्मण एका गावात आले. गावातील एक श्रीमंत शेठ त्यांच्या स्वागतासाठी पुढे आला. ब्राह्मण म्हणाले, मी कथा कीर्तन करणारा पंडित आहे. काही दिवस या गावामध्ये राहून कीर्तन करणार आहे. राहण्याची व जेवणाची व्यवस्था करून द्याल का? दयाळू शेठने त्वरित होकार दिला. त्याने ब्राह्मणाला सुंदर खोली दिली आणि जेवणाची संपूर्ण व्यवस्था केली. काही दिवसामध्ये त्या ब्राह्मणाच्या मधुर वाणीने आणि ज्ञानपूर्ण कीर्तनांनी गावातील लोक अगदी मंत्रमुग्ध झाले. पहिल्या दिवशी थोडे श्रोते होते, पण नंतर हजारो लोक येऊ लागले. सगळ्यांच्या मनात शांतता आणि भक्तिभाव निर्माण झाला. याच दरम्यान दिवाळीचे दिवस जवळ आले होते. त्यावेळी लक्ष्मी माता वृद्ध आजीच्या रूपात त्या गावामध्ये आल्या. एके दिवशी त्या एका स्त्रीच्या घरासमोर आल्या. ती स्त्री कीर्तनाला जाण्यासाठी घाईत होती. लक्ष्मी माता त्या स्त्रीला म्हणाल्या, मुली, मला थोडंसं पाणी देतेस का? त्यावर ती स्त्री म्हणाली, आजी, मला जरा उशीर होतोय, मला कथा ऐकायला जायचं आहे. परंतु आजींचा कोमल थकलेला आवाज ऐकून त्या स्त्रीला आजींची दया आली. तिने दार उघडून पाण्याचा तांब्या दिला. लक्ष्मी मातेनं पाणी पिलं आणि तो तांब्या परत त्या स्त्रीच्या हातामध्ये दिला. तेव्हा तोच तांब्या चकाकणारा सोन्याचा तांब्या झाला.
ते पाहून त्या स्त्रीच्या मनात आश्चर्य आणि आनंद तर झाला, पण त्याचबरोबर तिला लोभही निर्माण झाला. त्या स्त्रीला वाटलं, जर पाणी दिल्यावर तांब्या सोन्याचा झाला, तर जर मी आजींना जेवायला बोलवलं तर माझं संपूर्ण ताट आणि भांडी ही सोन्याची होऊन जातील. तेव्हा ती स्त्री आजींना म्हणाली, आजी, तुम्ही जेवण न करता जाऊ नका, माझ्या घरी नक्की जेवण करा. लक्ष्मी मातेला तिच्या मनातील लोभ समजला. त्या प्रेमाने म्हणाल्या, तू कीर्तनाला जा, मी नंतर येईन, आणि पुढे निघाल्या. पण त्या सोन्याच्या तांब्याची गोष्ट संपूर्ण गावभर पसरली. प्रत्येकजण म्हणू लागला, ती म्हातारी आमच्या घरी यायला हवी, ती काही पिऊ देईल, जेवेल तर आमची सगळी भांडी सोन्याची होऊन जातील. आता मात्र सर्व गावातील लोक त्या आजीच्या शोधात गुंतले होते आणि कीर्तनाला जायचं त्या लोकांनी बंद केलं होतं. भगवंत रूपी ब्राह्मणांना हे दिसून आलं. त्यांनी विचारलं, आज लोक कीर्तनाला का नाही आले? लोकांनी सांगितलं, एक म्हातारी आजी आली आहे, ज्या घरात गेली तिथली भांडी सोन्याची झाली, आम्ही तिची वाट पाहत आहोत. भगवंतांना सगळं समजलं. मग भगवंतांनी शांतपणे विचार केला, खरंच लोक भक्ती नव्हे तर धनासाठी नारायण म्हणतात. आता तोच शेठ ज्याच्या घरी ब्राह्मण राहत होते, तो सुद्धा लालसेने पछाडला गेला. तो लक्ष्मी मातेकडे धावला आणि म्हणाला, आजी, तुम्ही माझ्या घरी या, माझं घर तुमच्यासाठी आहे. लक्ष्मी माता म्हणाल्या, मी तुझ्या घरी येईन, पण आधी तू त्या ब्राह्मणाला घरातून बाहेर काढ. आजी असं म्हटल्यावर लोभाने अंध झालेल्या शेठने ब्राह्मणाला सांगितलं, महाराज, तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जा, कारण माझे पाहुणे यायचे आहेत. भगवंत विनवणी करू लागले, 2 दिवस थांब, मग मी निघून जाईन. पण शेठने नकार दिला. तेव्हा लक्ष्मी माता म्हणाल्या, शेठ, तू ज्याला घरातून बाहेर काढलं तोच भगवान विष्णू होता, आणि जिथे विष्णू नाहीत तिथे लक्ष्मी राहू शकत नाही. हे ऐकून मात्र संपूर्ण गाव अगदी स्तब्ध झाला. लोकांना आपल्या लालसेचं भान आलं. लक्ष्मी मातेनं सांगितलं, ज्या घरामध्ये भगवान विष्णूंचं नामस्मरण होतं, जिथे भक्ती आणि प्रामाणिकपणा आहे, तिथेच मी वास करते. लोभ, स्वार्थ आणि अहंकार असलेल्या ठिकाणी मी कधीही टिकत नाही. असं सांगून लक्ष्मी माता वैकुंठ धामाकडे निघाल्या. मित्रांनो, या कथेचा सारांश असा आहे की लक्ष्मी मातेचा खरा वास भक्ती आणि सत्य आणि विष्णू नामस्मरणात असतो. ज्या घरात ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे नाम निरंतर घुमतं, जिथे स्वच्छता, भक्तिभाव आणि समाधान आहे, तिथेच श्री लक्ष्मी माता स्थिर होते. मित्रांनो, जर धन हवं असेल तर केवळ लोभ नव्हे तर सत्कर्म, श्रद्धा आणि नम्रता असणेही तितकेच आवश्यक आहे. जिथे भगवान श्रीहरी विष्णू असतात तिथेच लक्ष्मी मातेचं आगमन होतं. ज्या घरामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा केली जाते, नामस्मरण केले जाते, मनोभावे सेवा केली जाते, त्याच घरामध्ये माता लक्ष्मी अगदी आनंदाने वास करतात. म्हणूनच दिवाळीच्या या पवित्र काळामध्ये आपण सर्वांनी श्रद्धेने नामस्मरण करावं. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे नाव घेतल्याने मनशांती, सुख आणि समृद्धी आपोआप लाभते. जय श्री लक्ष्मी माता. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून अशाच नवनवीन कथा, नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.